राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी तीर्थक्षेत्र धामणगावातील परमहंस भगवान मुंगसाजी महाराजांच्या दिव्यत्वाची अनुभूती घेतल्यावर त्यांना आपलं बंधू मानलं. महाराष्ट्रात नव्हे तर परराज्यातही भक्तीचे महात्म्य आपल्या लीलेतून रुजवणाऱ्या माऊलींचा गुरुवारी धामणगावात भव्य दिव्य पुण्यतिथी सोहळा पार पडला आहे. समभाव ब्रह्मानंदा तू डोलशी स्वानंदा या ब्रह्ममय सुखाची अनुभूती तमाम लाखो भक्तांनी धामणगावातून अनुभवली आहे. तयाचे बिसाट शब्द मुखे ये म्हणती येती वेद असे म्हणत संत घोगलादास महाराजांनी भगवान मुंगसाजी महाराजांच्या अवतार कार्याचे वर्णन केले. मुंगसाजी माऊली मुखात येईल ते शब्द अगदी पिशासारखे बोलायचे, मात्र त्यांचे हे शब्द म्हणजे प्रत्यक्षात वेद होते असे घोगलादासांनी नमूद केले. कृष्णादास उर्फ तात्या महाराजांनी माऊलींवरील जीवनामृत ग्रंथाच्या 31 अध्यायामध्ये संपूर्ण चरित्र मांडले आहे. त्यांनी लिहिलेल्या आरतीमध्ये ब्रह्मानंदाची अनुभूती घेते. आरती गुरुनाथा मुंगसाजी समर्था शांतीच्या सुखदाता योगीराज अनंता असे म्हणत माऊलींचे परमहंस रूप वर्णन केले. समभाव ब्रह्मानंदा तू डोलशी स्वानंदा ज्ञानराज स्वयं तेजा दिगंबरा अवधूता असे म्हणत ब्रह्ममय स्थितीचा उल्लेख केलाय. महाराष्ट्रात नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून आज धामणगावात भक्तांची मांदियाळी अवतरली. धामणगावातील मुख्य दरबारासह चिंच देवस्थानामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजनही केले होते. अनेक शासकीय विभागांच्या प्रमुखांनी धामणगावातील या सोहळ्याच्या नियोजनात योगदान दिले. दारव्ह्याच्या ग्रामसेवक संघटनानेही दरवर्षीप्रमाणे आपली सेवा अर्पण केली. दारव्हा तालुक्यातच नव्हे तर राज्यातून अनेक तीर्थस्थानाच्या पालख्या धामणगावात अवतरल्यात. गावात कुठेही पाय ठेवायला जागा नव्हती. राज्याचे जलसंधारण व जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, माजी मंत्री ॲडव्होकेट शिवाजीराव मोघे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल ठाकरे यांनी मुख्य दरबारासह चिंच देवस्थानात जाऊन महाराजांची पूजा केली, आपली भक्ती समर्पित केली. मुख्य दरबारात हरिभक्त परायण निंबाजी महाराजांचा भागवत सोहळा पार पडलाय.